आजचा एपिसोड खूपच स्पेशल आहे कारण आम्ही ट्राय करणार आहेत वसईचे बेस्ट कॅफेज. तर चला मग रिव्ह्यू करूया पिंक सॉल्ट कॅफे आणि त्यांचं जेवण. वसईचे कॅफेज म्हणजे 101 आहेत, कारण आता नवीन एकदम अस्थेटिकवाले प्लीजिंगवाले येत आहेत. आता आपण पिंक सॉल्टला आलो आहेत. पिंक सॉल्ट इज व्हेरी क्लोज टू वसई स्टेशन. फक्त 5 वर्ष अगोदर हा कॅफे एका घरातून क्लाउड किचन म्हणून त्याची सुरुवात झाली होती आणि मग त्याच्या सक्सेसमुळे तो एका डायनिंग रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट केला गेला. तर आज आम्ही इकडे खूप काही डिशेस ट्राय करणार आहेत, बट सुरुवात करूया एक मस्त थंडी कॉफी. तर आम्ही तुम्हाला वसईचं कल्चरही दाखवू, बट आज आम्ही कॅफेज ह्यामुळे एक्सप्लोअर करायला लागल्यात कारण मी कॉलेजला जे होते तेव्हा आम्हाला सांगायचे की वसई गावातून येतात तुम्ही, तर असं कोणी नको सांगायला की वसईमध्ये चांगल्या जागा नाही खायला, म्हणून आम्ही कॅफेज एक्सप्लोअर करणार आहेत. आणि हा फक्त पार्ट 1 आहे और आणखीन खूप पार्ट येतील. बट आज आपण पिंक सॉल्ट कॅफेला आल्यात आणि इकडच्या आमच्या फेवरेट डिश आम्ही तुम्हाला आज दाखवणार. आणि दिस इज द व्हॅनिला आईस्ड कॉफी, आय थिंक सो. Vanilla iced coffee, and this is at Pink Salt. Pink Salt is like one of the highest rated cafes in Vasai. आमचं ऑलमोस्ट वीकमधून 2 वेळेला इकडून जेवण जातो. आणि काय आम्ही स्पेशल मागवतो ना, चिकन स्टेक, ते आता येणारच आहे, ते पण तुम्हाला दाखवू. बट दिस कॉफी ही माझी तर फेवरेट कॉफी आहे. तर आपण कॉफी ट्राय करूया. अच्छा, या कॉफीमध्ये एक स्पेशल म्हणजे दिस इज अ व्हॅनिला कॉफी. त्याचे कॉफी बीन एवढे चांगले, म्हणजे त्याचा टेस्ट यायला लागलाय. आय थिंक सो देर इज अ लिटल बिट ऑफ व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट सुद्धा आहे याच्यात. आणि कॉफी बीन्स आर कुठून सोर्स करतात ते माहिती नाही, बट खूपच भारी आहे. येस. मला रेटिंग काय देणार तुम्ही? मला तर खूपच आवडली कॉफी. तुम्ही आले एकदम क्रेझी, एकदम म्हणजे ट्राय करायलाच पाहिजे. इट्स वन ऑफ द बेस्ट कोल्ड कॉफीज अँड बेस्ट ऑन अ हॉट डे. म्हणजे मला खूपच आवडली. मला त्याची कॉफी बीन, मला नॉर्मली कॉफी इतकी आवडत नाही, बट ही कॉफी म्हणजे लाईट आहे, एवढं स्ट्रॉंग टेस्ट नाही आहे, स्वीट पण आहे. त्याच्यामध्ये टोन्ड मिल्क आहे, विच इज गुड इफ युअर डायटिंग. आणि मला खूप आवडली. डाएटवर तर आम्ही आहेत. कॉफीच्या विषयी काय बोलणार? ही वाटते मी आता स्वतःच पिणार आहे, कारण मॅडमने ऑलरेडी दुसरी हॉट कॉफी पण मागितली आहे, कॅपेचिनो मागितली आहे, कारण मॅडम सांगते शी इज बुजी लाईक दॅट. बट या कॉफीला भाई मी तरी एकदम क्रेझी सीन्सवाला रेटिंग देणार, कारण मी ही कॉफी उद्या पण मागवणार, परवा पण मागवणार, त्याच्यानंतर पण मागवणार, डेली. तर आपण आता आपण कॅपेचिनो पण ट्राय करणार. एक कोल्ड कॉफी, एक हॉट कॉफी. त्यांच्या फूड रिव्ह्यूच्या मध्ये मॅडमची कॉफी आली आहे, तर आपण ब्रेक घेतलाय. एक्साइटेड आहे मी याच्यासाठी. कॉफी रिव्ह्यू करू आता. किती सुंदर डिझाईन केले वरती हार्टची ना. असावा सुंदर कॉफीचा कप. आपण ट्राय करून बघूया विदाउट शुगर. या नाईस, एकदम मस्त. कॉफीचा तर एकदम टेस्ट, मला ग्राउंड कॉफीचा टेस्ट एवढा आवडतो ना, म्हणजे इन्स्टंट कॉफी कॅन नेव्हर बीट. आणि जे ट्रू कॉफी कन्सर्स आहेत त्यांना माहीत असेल की कशी कॉफी प्यायला पाहिजे. विदाउट मिल्क आणि विदाउट शुगर तर बेस्ट लागते, बट कॅपेचिनो इज द नेक्स्ट बेस्ट. अच्छा, बाय द वे दिस इज नॉट पेड प्रमोशन तर नाहीच आहे आपल्या, की छोटेसे फॉलोअर आहेत, पण पेड प्रमोशन असं काय आहेच नाही. बट दोन्ही कॉफी ॲक्च्युअल छान होत्या. अच्छा, एक प्रश्न मॅडम, तुम्हाला जर आता ह्याला रिव्ह्यू काय देणार तुम्ही या कॉफीला? याला मी क्रेझी. आता तुम्हाला कोल्ड कॉफी एकदम क्रेझी. आता तुम्हाला जर सांगितलं का 2 कॉफीमधून एक कोणता तरी सिलेक्ट करा, मग कोणता घेणार तुम्ही? आता मी सिलेक्ट नाही करू शकत कारण दोन्ही एवढ्या चांगल्या नाही सिलेक्ट करायला लागेल. बट आता कारण थंडीचा टाइम चाललाय आणि कोझी वेदर आहे, म्हणून मला
हॉट होय, कॉफी होय. कॅपेचिनो इज द वन दॅट आय सिलेक्ट. माझा तर कोझी असो की रोझी असो की काही असो, मी तर बाबा ही आपली कोल्ड कॉफी इट्स माय ऑल टाईम फेवरेट. काय छान दिसते बर्गर ना. हा वाला चिकन स्मॅश बर्गर, डबल ह्याच्यात पॅटी. डबल पॅटी, चीज आणि वरती आय थिंक सो इट्स लाईक ते चिमीचुरी असते ना, हां. ते आहे वाटते. आणि बन बघा कसा टोस्टेड आहे तो, परफेक्टली टोस्टेड आहे. म्हणजे क्रिस्पी ऑन दी आउटसाइड. दिस ब्रिंग्स बॅक मेमरीज परत येतात. अगं बटर बघा, बटर. अच्छा, ह्याचं चिकन पॅटीज आहे ना, इट्स वन ऑफ द ज्युसीएस्ट. यांची पिंक एक स्पेशालिटी आहे. हे चिकन एवढा ज्युसी कसा करतात मला काय माहिती नाही, बट एवढा ज्युसी यांचं ब्रेस्ट पीस पण जे इकडे आहे ना, नेक्स्ट जे आपण रिव्ह्यू करणार आहे ते पण ऑन अ डिफरंट लेवल आहे. हे बर्गर पण ऑन अ कम्प्लिटली डिफरंट लेवल. एका बाईकने भाई मन भरत नाही, एवढा ज्युसी, एवढा चीजी. आणि यांचे फ्राईज पण बघा, फक्त असं नाही की सॉल्टेड फ्राईज दिलेत, ह्याच्यावरती ते ऑरिगॅनो हे ते दुसरं काय काय टाकलं आहे भाई, ते पण मला माहिती नाही. क्रिस्पी, एकदम क्रिस्पी आवाज आला मला एकदम. व्हेरी क्रिस्पी. भारी. बाई, ते काय आहे? एवढा सुंदर आहे बर्गर, म्हणजे दिसायला पण आणि सुंदर? खायला पण. ओ, म्हणजे त्याचा बन एवढा वेल टोस्टेड आणि गार्लिक बटर आहे, एकदम टॉप लागते. अच्छा, मला हे आणि गार्लिक burger- बटर नाही, हे बटर ते माहिती नाही. आपल्याला खूपच फक्त छान आहे. नॉर्मल म्हणजे बटर माहिती आहे. गार्लिकचा, आता मला समजलं की आतमध्ये पूर्ण गार्लिक आहे. हे बघ, चिमीचुरी बोलतात ना, इट्स कॉल्ड. आय डोंट नो, काय माहिती गार्लिक नाही. आणि अजून काहीतरी आहे, हे बट काय आहे ते. गार्लिकचा टेस्ट एवढा प्रॉमिनंट आहे. आणि बटरी, ओ हो, आणि चीज नुसतं तोंडामध्ये विरघळते. मॅडम, बर्गरचा रिव्ह्यू टाइम अजून काय एक bite देणार? घ्यायला वाटलं ना. मार बाईट मारून रिव्ह्यू दे. बट बिफोर आय टेक अनदर बाईट अँड फिनिश एव्हरीथिंग ऑफ, त्याला मी देईल क्रेझी आहे हा बर्गर. हा Crazy ट्राय scenes. करायला, क्रेझी सीन्स आहे, ट्राय करायलाच करायलाच पाहिजे. लागेल. ज्याला गार्लिकची टेस्टला आवडते, सगळ्यांनाच आवडते, तू गार्लिकच्या शिवाय चव नाही, हा. म्हणून हा बर्गर ट्राय करायचा. आणि डबल पॅटी आहे, सो काहीच कंजूशी नाही, मीटमध्ये काहीच हे नाही. डबल पॅटी, टोस्टेड बन, बटरी आहे एकदम, आणि मॉइस्ट आणि एकदम ज्युसी आहे. ट्राय करायचाच. या. आपल्याकडे फोक डान्स नाही कर, आहे. डान्स कर. चालेल, आपण ते फोक नाईफ आणू. बाय द वे, मी ह्याच्यासाठी मी एवढं एक्सायटेड आहे ना. वीकमधून मी आणि मॅडम हे 2 वेळा तरी मागवतो. मला ते खूप आवडते. आहे चिकन स्टेक, हे आमचं वे ऑफ हेल्दी इटिंग. चिकन स्टेक विथ मॅश पोटॅटोज आणि त्याला काय बोलतात, सॉटेड वेजीज. सॉटेड वेजीज इन बटर गार्लिक. आणि हे आहे ना, हे भाई सोना आहे. हे सॉस नाही आहे, दिस इज गोल्ड. हे जर तुम्ही सॉस, आणि हा मॅश पटेटोचा, मला फ्रेंच फ्राईज बरोबर सॉस खाऊ दे. ओ मॅडम सांगते मिक्स करू. मी भाई हा सॉसच्या शिवाय मी जगू नाही शकत. जगू शकते बट फॅन आहे. ओ भाई, सॉसने अलग लेवलच जाते. आता आपण मेन कोर्स म्हणजे मेन इव्हेंट खाणार. याची टेस्ट मला ऑलरेडी माहीत आहे. मी आता याची टेस्ट रिव्ह्यू करू नाही शकत, कारण मला ऑलरेडी माहीत आहे इट्स एकदम क्रेझी सीन्स. याच्यावरती आपण घेतलं आहे चिकनचा स्टेक, मॅश पोटॅटोज, 1-2 ब्रॉकली आणि सोना असं वरून टाकला की तुम्हाला मी सांगत होता ना, हा चिकनचा ब्रेस्ट आहे ना, हे वन ऑफ द ज्युसीएस्ट चिकन ब्रेस्ट आहे. म्हणजे मी कितीतरी कॅफेज ट्राय केले असतील, कितीतरी रेस्टॉरंट्सला गेलो असेल, बट ह्याच्यापेक्षा भारीवाला मी चिकन ब्रेस्ट आणि मॅश पोटॅटोज खाल्ला नाही. म्हणजे मॅश पोटॅटोज बघा केवढा सिल्की आहे. सिल्की हा शब्द जेवणात जेव्हा येतो, दॅट मीन्स
भाई एकदम डेंजर वाले क्रेझी सीन्स. हा त्याला एकदम रिव्ह्यू. हॅट्स ऑफ टू द शेफ वाला हॅट्स ऑफ टू द शेफ, हॅट्स Dish ऑफ आहे. टू द ओनर, हॅट्स ऑफ टू एनीबडी हू क्रिएटेड दिस. मी खूपच एक्साइटेड आहे हे ट्राय करायला. हे मॅश पटॅटोचं पोर्शन म्हणजे इन्सेन आहे. ती किती बटाटी आहेत माहिती नाही, बट खूपच छान दिसते. आपण ट्राय करून आणि बघू. जेव्हा आम्ही घरी पण डेट नाईट करतो ना, म्हणजे असं विचार करतो की आज घरी कुक करून आपण डेट नाईट करू, एंड ऑफ द डेला आम्ही हे ऑर्डर करतोच. ही आमची गो टू डिश आहे. गो टू इफ यू आर फिलिंग लो, इफ यू आर फिलिंग हॅपी, दिस इफ इज यू द आर सॅड. परफेक्ट बाईट. आपण ट्राय करूया. ओय होय. एकदम ज्युसी आहे हे चिकन. म्हणजे मी डिस्क्राईब नाही करू शकत. त्याचा फ्लेवर नुसतं असा तोंडात विरघळते. व्हेजीज एकदम क्रंची आहेत, बट कुक पण आहेत. आणि त्याचा तो क्रंच आहे ना, तर खायला मजा येते. म्हणजे नॉर्मली इतके व्हेजीज आपण कधी खाऊ नये, पण हे असे सॉटेड व्हेजीज इन बटर गार्लिक हां टॉप लागतात एकदम. टॉप. आणि मॅश पटेटोज बरोबर व्हेजीज खाल्ले ना, ते अजून सोने पे सुहागा. होय होय. आणि कारण- मॅडमचा पण रिव्ह्यू मीच देतो. एकदम क्रेझी सीन एकदम क्रेझी सीन्स आहे. मी नो त्यामध्ये काय असं हे नाही, शंका. शंका नाही. एकदम क्रेझी आहे. आता आपण रिव्ह्यू करणार आहेत प्रॉन्स टेम्पुरा सुशी रोल. होय होय होय. म्हणजे हे क्रिस्पी असतात. अच्छा, बाय द वे जॅपनीज लोक त्यांचे चॉपस्टिक असे नॉर्मली ओपन होतात. आपली इंडियन स्टाईलमध्ये असा केला ओपन. म्हणजे टेबल तोड. येस, टेबल तोड. वा, टेबल तोड. अच्छा, बाय द वे उघडला ना का असा थोडासा घासायला लागते की मग दांडिया खेळायला लागलाय का? अच्छा, आता हे आपण ट्राय करू. त्याच्यावरती थोडासा आपला जिंजर हे असा घेतला, सोया सॉसमध्ये डीप केला. हा जो आहे ना, जॅपनीज लोकांना खाली पाडणार आपण. आपली इंडियनची ती स्पेशालिटी आहे. बाहेरची कुठली डिश आपण त्याच्यावरती इन्व्हेंट करून काहीतरी सुशी एक Crazy अक्वायर्ड करणार. टेस्ट आहे, बट जर चांगली सुशी खाल्ली ना, देन यू विल लव्ह इट. आणि ही खूप चांगली आहे. याला मी रिव्ह्यू देणार क्रेझीवाला. ऑलरेडी रिव्ह्यू दिला आहे. कारण सुशी काय एकदा कॉम्प्लिकेटेड नाही. राईस आहे, त्याच्यामध्ये श्रिम्प आहे जे फ्राय केलेलं आहे, त्याला बोलतात टेम्पुरा फिश. सॉरी, टेम्पुरा काय, प्रॉन्स. हां. आणि नॉर्मल स्टिकी राईस असतो. स्टिकी राईस नाही, याचा अलग राईस असतो ना. सुशी राईस आणि स्टिकी राईस थोडं सिमिलर. जर ज्यांनी सुशी नसेल खाली, तर त्यांच्यासाठी मी हे कसं डिस्क्राईब करेन. दिस इज द रोल. ह्याच्यावरती थोडासा जिंजर, पिकल्ड आहे जिंजर. त्याला जिंजरसारखा टेस्ट नाही येत काय, बट एक तो स्पायसी क्रंच येते. आणि वसाबी, ज्याला स्पायसी आवडते त्याच्यासाठी वसाबी. वसाबी. आणि हा रोल पिक करायचा. तुमचे सुशी खायची टेक्निक जर अशी नसेल, ते फोकने पण खाऊ शकतात. नाहीतर हाताने पण आपले हाताने पण नॅचरल खाऊ शकतात. चॉपस्टिक्स. येस. आणि सोया सॉसमध्ये एकदम डुबवायचं नाही आहे, ते थोडं फक्त डीप करायचं आहे. त्याला स्विमिंगला अच्छा. आणि हे कधी कधी असं होते, होते. पण त्याला घाबरायचं नाही. आपण तू पण काय प्रोफेशनल नाही आहे. क्रिस्पी प्रॉन्स आणि एकदम सॉफ्ट राईस आणि स्टिकी आहे, बट असं तोंडामध्ये नाही चिपकत. ओके. खायला मस्त लागते. सोया सॉस थोडासा स्वीट लागतो मला, म्हणून एकदम कॉम्प्लिमेंट करते. आणि त्याचा टेस्ट राईसचा इतका काही टेस्ट नाही, बट प्रॉन्सचा टेस्ट भारी लागतो. ओके. आणि वसाबी बरोबर, ही वसाबी ट्राय करायला पाहिजे सुशी बरोबर. इतकी स्पायसी नाही आहे, बट खायला मस्त लागते. जी आणि मला नाही आवडत. त्याच्यावरती हा जो सॉस आहे ना, त्याचाच सगळा फ्लेवर आहे. ओके. त्याला डिस्क्राईब करेल मी असं चिपोटले सॉस सारखा, बट मस्त आहे. हे काय आहे? हे राजमा. ओके. ज्युसी वाले चिकन. हे काय आहे? सार क्रीम आहे. ओके, सार क्रीम. चिकन टाकोज मागवलात आपण. त्याची तुम्ही मेकिंग ऑलरेडी बघितलं असेल. चिकन आहे, लेट्यूस आहे, हे कांदा बिंदा आहे,
आणि काय सार क्रीम आहे त्याच्या खाली काय आला बेसवरती काहीतरी त्याने शेफनी काहीतरी मॅश्ड राजमा मॅश Beans. राजमा हो 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 क्रंच टाको शेलची क्रंच काय भारी आहे हो 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 फिंगर लिकिंग फिंगर लुकिंग गुड भाई फिंगर लुकिंग चिन लुकिंग एव्हरी लुकिंग गुड त्या टाकोचे शेल जी आहे ना ती एवढी अशी क्रिस्पी आहे ना की समजते आपल्याला स्टेल नाही आहे ती म्हणजे खूप दिवसाची ठेवलेली नाही आहे टेस्ट पण एकदम फ्रेश असते मेन म्हणजे यांचा काय माहिती आहे का कॅफेचा या पिंक सॉल्ट कॅफेचा आपण हे बर्गर पण जे रिव्ह्यू केला ना ह्याचा बनसुद्धा इन हाऊस बनते हे मला आता जस्ट शेफनी सांगितलं की वी हॅव इन हाऊस बन्स जे मला जाम आवडलं आहे आणि तो ऍक्च्युअल मध्ये किती फ्रेश आहे ना तो टेस्टने समजते हां आणि ते रोज सकाळी रोज फ्रेश बनवतात ते buns. बरोबर मी एम नॉट ह्यूज टाको इटर म्हणजे मला एवढे टाको आवडत नाही बट तरी याला मी क्रेझीवाला रेटिंग देईल जस्ट बिकॉज ते चिकन ज्युसीच आहे आणि खूप स्टफ्ड आहे चांगला स्टफ्ड आहे येस व्हॅल्यू फॉर मनी तुम्हाला जर तुमच्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला घेऊन यायचं असेल तर कम टू पिंक सॉल्ट कॅफे परफेक्ट डेट स्पॉट Perfect date spot. इकडचं अस्थेटिक ही खूप छान आहे आणि आता क्रिसमससाठी पण चांगलं डेकोरेट केले म्हणजे स्टफिंग बघा तुम्ही प्लेटवरती पण पडते प्लेटच्या बाहेर सुद्धा पडते एवढी स्टफिंग आहे यात याचं चिकन काय छान आहे स्पायसी आहे थोडंसं आणि तो मॅश्ड बीनचा टेस्ट आहे ना एकदम चांगला बरिटो बोल सारखा टेस्ट यायला लागलाय मला तुम्ही रेटिंग काय देणार मॅडम क्रेझी आहे एकदम क्रेझी आहे ना आणि मला सॉफ्ट शेलवाले टाकोज इतके नाही आवडत पण हा क्रंचीवाला मज्जा येते मजा येते आम्ही आमच्या टॉप 4 डिशेस ट्राय केल्यात हां पिंक सॉल्ट कॅफेला तुम्ही देखील सांगा ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुमची फेवरेट डिश कोणती होती आणि आमचा रिव्ह्यू तुमच्या रिव्ह्यू बरोबर पटते की नाही ते नक्की सांगा आणि तोपर्यंत सर फिनिश करणार आहेत वाटते हे ऑल डिशेस आता फिनिश होणारच आहेत कारण हे डेंजर लागतात एकदम आणि मला सांगा नेक्स्ट आम्ही व्हिडिओ कुठे टाकायची पार्ट 2 येणार आहे त्याच्यासाठी रेडी राहा कारण पार्ट 2ला आपण जाणार आहे कॅफे 702 वसईचा आयकॉनिक कॅफे असेल तो कपलसाठी ती सीट आम्ही कित्येक डेट तिकडे 702 कॅफेला केलेले आहेत राईट अच्छा बाय द वे आम्ही कॅफे पिंक सॉल्ट कॅफेला एकदम क्रेझी सीन रेटिंग देणार आहे मस्ट ट्राय वसईचा मस्ट ट्राय मस्ट ट्राय म्हणजे तुम्ही घरी मागवा इकडे बसून खा किंवा कुठे तुम्ही स्टँडिंग कुठे हा काय डेट नाईट करता परफेक्ट आहे स्टँडिंग खा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको प्लीज सबस्क्राईब करा आणि 5000 सबस्क्रायबर्सला काहीतरी आम्ही स्पेशल करणार आहे हो. बट बिफोर दॅट कमेंट करा आम्ही काय नेक्स्ट ट्राय करायला पाहिजे हां. तुमचा फेवरेट कॅफे वसईमधला किंवा वसईच्या बाहेरचा बाहेर पण चालेल सुद्धा. आम्ही नक्की येऊ आम्ही try नेक्स्ट करायला. टाइम पुण्याचे कॅफे सुद्धा रिव्ह्यू करणार आहे 1-2 महिन्यानंतर बट रिव्ह्यू करणार आहेत आम्ही तिकडे पण जाणार ठाण्याला पण जाणार अँड वी आर ऑल्सो गोइंग टू नाशिक टू रिव्ह्यू सम फूड स्पॉट्स सो जर तुम्ही तिकडचे असतील तर कमेंटमध्ये सांगा की आम्ही कुठे गेले पाहिजे सबस्क्राईब करा बाय 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 बाय